नमस्कार. गणेशनगरमध्ये धाडसी चोरी, घर फोडून दागिने, रोकड आणि दुचाकी लंपास. शहादा शहरातील गणेशनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याच काळात शेजाऱ्याची दुचाकीही चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमध्ये एकूण 1,36,500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादी सूरजलाल मोहनलाल जयस्वाल यांच्या तक्रारीनुसार 25 जुलै सकाळी 11 वाजेपासून ते 12 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून राहत्या घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाट व वस्तूंची पाहणी करून सोने व चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. दरम्यान वृंदावन नगर प्लॉट क्रमांक 14 येथील रहिवासी विनोद रामावतार तिवारी यांच्या मालकीची होंडा SP शाईन दुचाकी क्रमांक MH39 AF 9848 देखील चोरीस गेली. या घटनेमुळे गणेशनगर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन चोरीच्या घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाने पुढील तपास सुरू आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.